धन्यवाद ओमकार सर आणि राहुल सर. निहाल माज 11 गोरसई ब आणि त्यांच्या विरोधामध्ये अमस सला खार्डी या दोन संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर टॉस तिथे आपण पाहतोय गोरसई ब संघाने जिंकला होता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. जाऊयात पुढील लढतीकडे. दोन ताकदवर संघ ज्यांनी मात्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेट पटलावरती अतिशय चांगलं क्रिकेट खेळले. दोन नावेदित संघ मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप मध्ये फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव प्राप्त होईल आणि तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पहिलाच बॉल जातोय सीमा रेषच्या पलीकडे. फलंदाज सूरज यांच्या बॅट मधून चौकार. आडव्या बॅटने प्रहार केलाय. सूरज यांच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल शफल लाईन मध्ये ऑलरेडी आले होते आणि शफल लाईन मध्ये येत असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाहीये. एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ऑलरेडी शफल लाईन मध्ये आले होते आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम बॉल. यावेळेस मात्र लेग कटर स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला आणि ज्या अँगलनं गोलंदाजी करतायत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी त्या अँगलनं तिथे आपण पाहतोय हा बॉल डॉट देखील आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरव आहेत. बॅटिंगसाठी सूरज आणि संदेश ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये बॅटला स्लाइस झाला बॉल आणि झेल ड्रॉप झालाय. 2 धावेंचा प्रयत्न इथे होतोय. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल आणि सूरज यांचा झेल इथे ड्रॉप होतोय. नाखुश आहेत विकेट कीपर. सोपा झेल. बराच काळ बॉल हवेत राहिला परंतु झेल ड्रॉप होतोय. 6 धावा धावपलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि आता मात्र माज खुश असतील. इथे झेल ड्रॉप झालाय. 6 धावा धावपलकावरती आहेत. 6 रन, 6 विदाउट लॉस. सोपा झेल आणि हा झेल मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उपद्रव ठरेल. 6 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. सौरव गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सफल लाईन मध्ये आले होते आणि शॉट फायनल क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मे बी जीवनदान मिळालंय. आणखीन एक झेल ड्रॉप होतोय. 6 धावा धावपलकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. कदाचित बॉल कॅरी झाला होता की नाही ते आपण पाहूयात. शॉट फायनल मध्ये क्षेत्ररक्षक होते. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. पुन्हा एकदा सफल लाईन मध्ये आले होते आणि बॉल कॅरी झाला होता. सोपा झेल तिथे ड्रॉप झालाय. बॅक टू बॅक 2 झेल सुटतायत. सूरज यांना जीवनदान मिळत आहे. यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवेत बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल खाली. तिसरा झेल ड्रॉप झालाय. लगातार 3 बॉल वरती 3 झेल ड्रॉप. विश्वास बसणार नाही कुणाचाही परंतु 3 झेल लगातार सुटलेत आणि धावफलकावरती धावा असतील आता 7. क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या चुका मात्र खार्डी संघाने पहिल्याच षटकामध्ये केल्या. सूरज यांना लगातार 3 बॉलवरती जीवनदानं मिळालेली आपण पाहिलीत. 7 धावा धावपलकावरती आहेत. 7 विदाउट लॉस. सुरुवात मात्र अडखळत झाली होती निहाल माज 11 गोरसई बी संघाची आणि 7 धावा धावपलकावरती आहेत. आश्चर्यकारक झेल सुटले आपण पाहिलं. लगातार 3 बॉलवरती 3 जीवनदानं. आज मात्र सकाळी नाश्त्याला नशीब खाऊन आलेत की काय असंच प्रश्न मात्र इथे पाहायला मिळालाय. सूरज किन्यांना 3 जीवनदानं लगातार मिळालेले आपण पाहिले. 7 धावा धावपलकावरती आहेत. 7 विदाउट लॉस. 7 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत. आयुष दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी. फार एंड लगातार 3 जीवनदानं खूप दुर्मिळ क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली.
आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये सूरज केन्यांना लगातार 3 जीवनदानं मिळालीत. आयुष गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. पहिला बॉल सूरज यांच्यासाठी दिलेली जीवनदानं आता महागात पडतायत. आक्रमण केलंय सूरज केने यांनी, बॉलला पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. निहाल बुबेरे आणि माज बुबेरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ गोरसई ब. आणि आज मात्र खूप चांगली कामगिरी मैदानावरती सूरज केने देखील करतायत. 3 जीवनदानं मिळाल्यानंतर त्यांच्या देखील बॅटमधून षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती 13 विथआउट लॉस. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 14 विथआउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आयुष आहेत. आयुष यांच्यावरती आक्रमण झालंय आणि धावफलकावरती धावा आहेत 14 रन्स 14 विथआउट लॉस. सूरज यांना 3 जीवनदानं मिळालेत आणि स्ट्राईक एंड वरती पहिल्यांदा आता सूरज आपल्याला संदेश आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती आहेत 14 विथआउट लॉस. तर आयमर बुबेरे यांचे चिरंजीव इस्माईल यांचा वाढदिवस आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये हा वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत आपल्या मंचावरती. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आयमरजी बुबेरे आणि त्यांचे चिरंजीव इस्माईल यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. यावेळेस मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत 15 विथआउट लॉस. 15 धावा धावफलकावरती खारडी संघाने जर सेल टिपले असते तर चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला फारसं महत्व नाहीये. जो बीत गई सो बात गई. यावेळेस एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव खूप वेगाने पूर्ण झाली आहे. चिकी सिंगल इथे प्राप्त होते आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत 16 विथआउट लॉस. सुरुवात तशी अडखळत झाली गोरसई ब संघाची, परंतु आता मात्र धाव सुस्थितीमध्ये 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 जीवनदानं लगातार मिळालीत आज सूरज केने यांना. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी खूप दुर्मिळ आपल्याला पाहायला मिळतात, परंतु 3 जीवनदानं मिळालेत आणि विश्वास कुणाचाही बसला नाही. खार्डीकर देखील प्रयत्न करतील की लवकरात लवकर सूरज यांची विकेट मिळवायची, परंतु आता सूरज देखील विचार करतील की 3 जीवनदानं मिळालेत. यावेळेस देखील आक्रमण. हाफ व्हॉलीबॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप दूरवरती लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार सूरज केने यांच्या बॅटमधून मॅक्सिमम. बावीस धावा धावफलकावरती आहेत. 9 बॉल मध्ये 20 धावेंवरती सूरज केने नाबाद आहेत. 3 झेल सुटल्यानंतर सूरज केने यांचे 2 षटकार. फुलर लेनचा बॉल. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. 1 धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जात आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत 23 विथआउट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 2 षटकार या षटकामध्ये जरूर आलेत. आयुष यांच्या विरोधामध्ये आक्रमण जरूर केले. धावफलकावरती धावा आहेत 23 विथआउट लॉस. 23 धावा धावफलकावरती आहेत. विथआउट लॉस. इस्माईल यांना देखील आपण उदंड आयुष्याच्या अनंत अनंत शुभेच्छा. तुम जियो हजारो साल के दिन हो 50,000. फुलर लेनचा बॉल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने. संदेश केने यांच्या बॅटमधून देखील आलाय चौकार. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहे 27 विथआउट लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना माज निहाल 11 गोरसई ब संघ.
गोरसाई ब संघाचे खरं तर पुरस्कर्ते आहेत निहाल बुबेरे आणि माज बुबेरे, गोरेगावकरांची एवन जोडी, आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या नावाचं संगीत देखील आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. 27 धावा धावफलकावरती आहेत, 27 विदाऊट लॉस. आणि आता मात्र जखमेवरती मीठ चोळतायत सूरज केने. 10 बॉलमध्ये 21 धावेंवरती ते नाबाद आहेत आणि 2 बॉलमध्ये 5 धावेंवरती संदेश केने नाबाद आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होत आहेत. सौरव ज्यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, ते सौरव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने हा प्रहार केलाय. फ्लॅट बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, लॉफ्टेड व्ही मध्ये, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. सूरज केने यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार, 6 धावा. तेहतीस धावा धावपलकावरती, 11 बॉलमध्ये 27 धावेंवरती नाबाद आहेत सूरज केने. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खूप वेगाने एक चिकी सिंगल पूर्ण करतायत. एक धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. कमालीचं बॅट स्विंग आहे सूरज केने यांची. बॅटिंग पाहण्यासारखी आहे. ज्यावेळेस बॅटचा आणि बॉलचा संपर्क होतो त्यावेळेस मात्र बॉल सीमारेषच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. 34 धावा धावपलकावरती, 34 विदाऊट लॉस. 12 बॉलमध्ये 28 धावेंवरती नाबाद आहेत सूरज केने. षटक क्रमांक 1 मध्ये हाच गोलंदाज होता सौरव आणि 3 जीवनदानं त्याला लगातार मिळाली होती. 34 धावेंपर्यंत आता हा प्रवास जाऊन पोहोचलाय. 3 बॉल 3 षटकार आणि एवन जोडीच्या माध्यमातून सूरज केने यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल. माज बुबेरे आणि निहाल बुबेरे यांच्या माध्यमातून, परंतु इथे आली आहे विकेट. पॉइंट क्षेत्रामध्ये सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. संदेश केने नाव out and back to the dugout. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती होतं. यावेळेस बॉल पडला बाहेर, त्या दिशेने थोडासा कट झाला आणि तदनंतर मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये सोपा जाईल आणि आली आहे सफलता. पहिला धक्का लागलाय. सौरव नक्कीच विकेट मिळवत आहेत आणि नवीन फलंदाज किशोर मुकादम आता मैदानावरती पोहोचतायत. क्रमांक 3 वरती, इन ॲट नंबर 3 वरती किशोर मुकादम मैदानावरती दाखल होत आहेत. तन्वीर बुबेरे यांचं देखील आगमन झालंय आणि त्यांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 34 धावा धावपलकावरती. यानंतर रझा 11 वडवली बी आणि भावाळे बी दोनही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे. बॅटचं एज जरूर लागलं होतं. यावेळेस मात्र बॉल कॅरी झाला नाही विकेट किपर पर्यंत. किशोर मुकादम मैदानावरती दाखल झालेत. पहिला बॉल डॉट आलाय. 34 धावा धावपलकावरती आहे. 34 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. सौरव यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यामध्ये 3 संधी निर्माण केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल, इथे संधी निर्माण झाली आहे. पुन्हा एकदा लिडिंग एज जरूर लागलं होतं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जरूर पोहोचलेत, परंतु उलटे धावेत गेले होते आणि झेल तिथे ड्रॉप होते. पुन्हा एकदा आणखीन एक झेल सुटलाय. एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. एका धावेच्या माध्यमातून धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा संधी जरूर निर्माण केली होती. ऑन साइडला बॅटचं फेस खूप लवकर क्लोज झालं. बॉल हवेमध्ये गेला. लिडिंग एज तिथे होतं आणि झेल ड्रॉप झालाय. सन्माननीय तन्वीरजी बुबेरे साहेबांचं आगमन मंचावरती झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 36 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 36 लॉस ऑफ दी 1 विकेट. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सौरव. एक सफलता त्यांच्या हाताला जरूर लागली आहे. ज्यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि बॉलला मात्र खूप दूरवरती पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल आणि धाव फलकावरती धावा आहेत 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक.
42 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. शेवटच्या बॉलचा लेंथ वरती हा बॉल पडला, अतिरिक्त उसळी तिथून ऍडजस्टमेंट केली आहे. कमालीचा फटका आहे, पूर्णपणे नटराजन सारखं शरीर फिरवलं आणि हा षटकार खेचला होता. 42 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. आणि सध्या आपल्या स्क्रीनवरती माज बुबेर यांना आपण पाहू शकतो. रझा 11 वडवली बी आणि भावाळे बी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. इनिंग ब्रेक मध्ये सध्या आपल्या स्क्रीनवरती चंद्र देखील पाहायला मिळाला. खरं तर शीतल छाया चंद्राची आणि चंद्र आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळाला. ही विहंगम दृश्य खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. ओम साई MTC लाईव्ह आणि स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह या टीमच्या माध्यमातून हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. बेचाळीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज मात्र गोरेगावची ही क्रीडा नगरी प्रेक्षकांनी फुलून गेली आहे. जिथे पाहावा तिकडे प्रेक्षक आणि मैदानाचा कोना कोना चप्पा चप्पा आज मात्र प्रेक्षकमय झालेलं पाहायला मिळतोय. 42 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर रॉयल एंट्री गेटच्या समोर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या आपण थोड्याशा बाजूला पार्क करा. समोर विनंती आहे. 42 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट. किशोर मुकादम स्ट्राइक एंड वरती आहेत. अतिश आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 13 बॉल मध्ये 34 धावेंवरती सूरज केने नाबाद आहेत. 42 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आतिश फार एंड पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. फटका चांगला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 43 धावा धावपलकावरती. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा सूरज केने. 13 बॉल 34 धावा मिळालेली 3 जीवनदानं आणि ती मात्र प्रतिस्पर्धी संघासाठी. पहा क्रिकेटमध्ये केलेल्या चुका ह्या तुम्हाला नेहमी महागात पडत असतात आणि ते चित्र मात्र पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही हे दाखवून दिलंय सूरज केने यांनी. 3 वेळेस 3 संधी तुम्ही दिल्या आणि मग मात्र प्रतिस्पर्धी संघावरती हावी झालेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला गाफील राहून चालत नाही आणि ते चित्र मात्र पाहायला मिळालंय. यावेळेस देखील सरळ बॅटने हाफ व्हॉलीबॉल आणि त्या बॉलला मात्र पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॅट स्विंग पहा किती कमालीचं सूरज केनेचं. फिटनेस पहा आणि या देखील बॉलला पाठवलंय खूप दूरवरती. आणखीन एक मॅक्सिमम षटकार. चौदा बॉल मध्ये 40 धावेंवरती नाबाद आहेत सूरज केने. 49 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 49 लॉस ऑफ द 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत आतिश. पुढचा बॉल प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॅकलिफ्ट थोडीशी अँगल आली आहे. सूरज केने यांच्या अर्धषटकासाठी आपण पाहतोय निहाल बुबेरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. माज बुबेरे आणि निहाल बुबेरे A1 जोडीने खरं तर हा संघ पुरस्कृत केलाय. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार केलाय मिड विकेट रिजन मध्ये. आणखीन एक कडक फटका आणि चेंडू घेतोय सीमारेषेसोबत धडक. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मॅक्सिमम षटकार. बॅकफुट वरून खडे खडे हा फटका आपण पाहिला. ऑन साइडला कमालीचा फटका आहे. 55 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 55 लॉस ऑफ द 1 विकेट आणि 16 बॉल मध्ये 46 धावेंवरती नाबाद आहेत सूरज केने. 1 हिट अवे फ्रॉम हिज पर्सनल माइलस्टोन.
त्यावेळेस देखील लॉफ्ट केलाय हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे झेल पकडला गेलाय. सूरज केने नाव बॅक टू दी पवेलियन. 3 झेल सुटले परंतु तदनंतर 17 बॉल मध्ये 46 धावा बनवल्यात आणि नक्कीच टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी होईल. अप्रतिम बॅटिंग सूरज केने यांची. 17 बॉल मध्ये 46 धावा आणि या खेळीमध्ये 1 चौकार आणि 6 षटकार. तब्बल 270.6चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला आहे आणि सूरज केने आता मात्र तंबूच्या आसऱ्याला परततील. आली आहे विकेट. षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 55 धावा धावपलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सन्माननीय बिलालजी बुबेरे साहेब यांचं देखील आगमन झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 55 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पर्सनल माइलस्टोन गाठू शकले नाहीयेत सूरज केने परंतु तत्पूर्वी अप्रतिम खेळी पाहायला मिळाली. 3 जीवनदानं मिळाली आणि त्यांचा मात्र पुरेपूर फायदा सूरज केने यांनी घेतलाय. 55 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 6 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. सूरज बैकर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले षटक क्रमांक 5 साठी. अंतिम षटक या डावामधलं आणि कॉमेंट्री बॉक्स एंडनं सूरज तयार आहेत. बॅटिंग साठी किशोर मुकादम आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पहा सूरज यांची जर तुम्ही खेळी पाहिली, खेळीचं वैशिष्ट्य पाहिलं, सरळ बॅटने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1-2 आडवे फटके देखील आपण पाहिले परंतु सरळ बॅटने मॅक्सिमम क्रिकेट सूरज केने यांनी खेळले. परंतु किशोर मुकादम पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. ऑलरेडी शफल लाईन मध्ये आलेत. यावेळेस बॉल थोडासा खाली राहिलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते सूरज बैकर यांची देखील. लेफ्ट आर्म खरं तर गोलंदाज आहेत आणि समरीन डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. बॉल थोडासा खाली राहिला. जमिनी लगत हा बॉल राहतोय. 55 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सूरज बैकर गोलंदाजी ट्रॅकवरती बॅटिंग साठी. किशोर मुकादम ज्यांनी 6 बॉल मध्ये आतापर्यंत केवळ 2 धावा बनवल्यात. त्यांना देखील कॅपिटलाइज करावं लागेल. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करण्यामध्ये खार्डी संघ देखील यशस्वी राहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र लेंथ बॉल हाफ वॉली होता आणि इथे आपण पाहतोय या बॉलला उडवलंय पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. षटकार. सरळ बॅटने प्रहार केला. किशोर मुकादम यांनी देखील षटकार प्राप्त केलाय. हाफ वॉली बॉल होता आणि त्यावरती षटकाराला 61 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 लॉस ऑफ द 2 विकेट. पुढचा बॉल. इथे आपण पाहतोय हा बॉलला थोडंसं आपण पाहतोय इथे कट करण्यामध्ये यशस्वी राहिलेत गोलंदाज सूरज बैकर देखील. आणखी एक बॉल डॉट आलाय. 61 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना निहाल माज 11 कुरसई ब संघ 61 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. पुढचा बॉल. बॅटचा एज लागलाय आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सरळ त्यांच्या हातामध्ये बॉल जाईल. आणखीन एक सफलता. धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल बाकी. चंद्राची विहंगम दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. ऋषभ पवार आता मैदानावरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज. 61 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 लॉस ऑफ द 3 विकेट. ऋषभ पवार मैदानावरती दाखल होत आहेत आणि
खरं तर भावेश पवार यांचे बंधू आहेत आणि ते मैदानावरती दाखल होत आहेत. आणि नॉन स्ट्राईक एंडला पवन केने यांचे ब्रदर्स आहेत. आज ते दोघं जरी नसतील तरी त्यांचे बंधू मैदानावरती आहेत. शेवटचा बॉल तो देखील फिरवलाय दूरवरून आणि एका धावेचा प्रयत्न आहे, परंतु ती धाव पूर्ण होईल का तर होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. स्कोर कार्ड ऍज इट इज असेल 61. लॉस ऑफ दी 4 विकेट आणि 62 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. अमासाला खार्डी संघासमोर 62 इज द टार्गेट. 62 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. टॉससाठी सुरुवातीला आपण या ठिकाणी केक कटिंग करणार आहोत. इस्माईल यांचा वाढदिवस आहे. आयमरजी बुबेरे यांचे चिरंजीव इस्माईल यांचा वाढदिवस. रजा 11 वडवली बी संघाचे संघनायक आणि भावाळे बी संघाचे संघनायक या ठिकाणी टॉससाठी आपण उपस्थित राहायचंय. आणि टॉसच्या पूर्वी या ठिकाणी आपण इस्माईल यांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. इस्माईल यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय आणि संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये जेवढ्या आमच्या एजन्सी जोडल्या गेल्या त्या सर्वांच्या माध्यमातून इस्माईल यांना आपण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देणार आहोत. छोटे बच्चे दिल के सच्चे होते आणि चाचा नेहरूंनी म्हटलंय ना, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. तर छोट्या इस्माईलचा वाढदिवस आपण साजरा करतोय. लहानपण देग देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावते रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. आणि आमचा इस्माईल वाढदिवस या ठिकाणी साजरा करतोय. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000 या शुभेच्छा या ठिकाणी असणार आहेत इस्माईल. या ठिकाणी भावाळे संघाचे संघनायक दाखल झालेले आहेत. वडवली बी संघाचे संघनायक आपण देखील उपस्थित राहायचे विनंती आहे. रजा 11 वडवली बी.
टॉस आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय अक्रमजी बुबेरे साहेब या ठिकाणी गोरेगावचे सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. हेड असा कॉल आणि हेड ॲज इट इज आलाय. तर भावाळे बी संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. तर आपण त्वरित आता पुढच्या सामन्याकडे देखील जातोय, पुढच्या डावाकडे देखील जातोय आणि तिथे ओमकार सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. सूरज फौजदार डावाच्या सुरुवातीला सुरुवात झाली 2 धावेने आणि तदनंतर सूरज फौजदारची विकेट काढली आहे. सूरज केणेनं ऍक्शन रिप्ले पाहूयात कशा प्रकारे बाज झाले. टॉस सुरू होता, नाणेफेकी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला टीम भावाळे आणि हा सूरज केणेचा राईट मोर द विकेट येऊन आल्यानंतर त्यानं टाकलेला बॅटन पॅड मध्ये वुडलँड स्पॉट वरती बॉल आणि तदनंतर ऑफ स्टिक ब्रेक झाली आहे. विकेट डाऊन नंबर फर्स्ट. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय मंचावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय राजेंद्र धुळे साहेब यांचं आगमन होत आहे आणि आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय राजन शेठ धुळे यांचं मंचावरती आगमन होत आहे. वेलकम सर. आपल्या या मंचावरती अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बदलापुरातील राजकीय क्षेत्रातील हॅट्रिक नगरसेवक, आपला माणूस, आपला नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होतोय. आदरणीय राजेंद्र धुळे साहेबांचं झालं शुभागमन आणि या व्यासपीठावरती राजनशेठ धुळे आमचे मित्र नंदूदादा आणि त्या सोबतीनं त्यांच्या सोबतीनं आलेला त्यांचा तमाम मित्र परिवार आपलं या व्यासपीठावरती सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सूरज नंदूशेठ कराळे साहेबांचं शुभागमन झालंय. स्वागत आहे आपलं. आणि व्यासपीठावरती एक हसमुख चेहरा नुकताच जो आपण व्यासपीठावरती येताना पाहिला, राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज असं नाव ते म्हणजेच राजनशेठ धुळे साहेबांचं झालं शुभागमन. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टार्गेट चेस करायचं या मॅच मध्ये आपण पाहताय 61 बनलेत गोरसईच्या माध्यमातून, 62चं लक्ष आहे आणि करण निघूकरच्या बॅट मधून आलाय हा पहिला चौकार. मजाल मॅचला. स्टे ट्यून विथ अस. हा कमी गतीनं फिरवलाय मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये. सूरज केने डायमंड गोरसईच्या क्रिकेट मधला. जितकी मोठी जिम्मेदारी सूरज केनेच्या खांद्यावरती तितकंच चमकदार क्रिकेट. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. धावफलकावरती धावा 6 आहेत, 1 विकेट गेली आहे. फटका समोर मिड ऑफच्या डोक्यावरनं काढलाय. ओव्हर द बॉलर हेड. खार्डी लढायला तयार आहे आणि पाठवलाय बॉल. कॅप्टनच्या बॅट मधून आला सेकंड 4. थोड्याच वेळात या व्यासपीठावरती शुभागमन होईल. बदलापूर शहरातील उद्योग क्षेत्रातील आणि क्रिकेट स्पर्धांच्या यादीतील एक भलं मोठं नाव मयूरदादा पिसेकर. हा फटका देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण निघूकरनं पाठवलाय बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अंपास 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे आणि या ठिकाणी एक रॉयल एंट्री आपण कव्हर करूयात. बदलापूर गावातील अगदी बदलापूरच्या क्रिकेटला उंचावरती नेणार आणि बदलापूरच्या क्रिकेट मधील एक शहनशाही ताज मुकुट ज्यानं बदलापूरच्या क्रिकेटला दिलं, अर्थातच मयूर जगन्नाथ पिसेकर एक युथ आयकॉन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि मयूर दादांचं करूयात आपण फ्रेंड्स चषक गोरेगाव ट्रॉफी मध्ये एक रॉयल आणि राजेशाही स्वागत. लवकरच येते आपल्या भेटीसाठी मयूर ग्रुप आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आणि त्या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार आणि मयूर दादाला पीक करत असताना तुम्ही पाहताय हे तमाम गोरेगावकर या व्यासपीठावरती दिग्गज हस्ती आपल्याला येताना सातत्यानं दिसतील. आणि आता आगमन होतं मयूरदादा पिसेकर त्यांच्या सोबतीनं. मयूरदादांचे मोठे बंधुराज निरंजनदादा पिसेकर आणि पूर्ण या ठिकाणी आपण पाहताय पिसेकर ब्रदर्स आणि मयूरदादाचा हा मित्र परिवार बुबेरे परिवाराच्या वतीनं
मयूरदादा आपल्या या व्यासपीठावरती आहे, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहताय राऊत दादा आहेत, त्यानंतर नुकतंच राजन शेठ साहेबांचं आगमन झालंय आणि आता त्यांच्या बाजूला तुम्ही पाहताय मयूरदादा पिसेकर ही त्रिमूर्ती आता या व्यासपीठावरतून मॅच एन्जॉय करताना. सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे किरण शेठ राऊत, राजन दादा धुळे आणि मयूरदादा पिसेकर साहेबांचं. बॅक टू क्रिकेट जाऊया मॅच मध्ये. पहिल्या षटकात 16, पहिल्या षटक डॉमिनेट केलं खार्डीनं. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोरसईचा गेम चेंजर कपिल केणे. आता झालेली ठाणे जिल्हा प्रीमियर लीग या कपिल केणेनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवली. गोरसई जेव्हा जेव्हा अडचणीत, गोरसईची परिस्थिती जेव्हा जेव्हा बिकट, कपिल केणेची गोलंदाजी तितकीच तिखट. आता खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर पाठवलाय बॉल, चाललाय लॉंग ऑनला. कुठे हार मानणारं नाव आहे खार्डी. म्हणून मॅच सुरू होण्याच्या आधी तुम्हाला म्हणालो ना, या खार्डी आणि गोरसईच्या क्रिकेटच्या रक्तात आहे ना हार नावाचा शब्द नाहीये. आणि आता रणांगण रणसंग्राम पेटलाय, खार्डी पेटवायला तयार आहे. गोरसईनं पहिल्या डावात सूरजनं 46 मारलेत, त्याच्या जोरावरती बनलेत 62. बट हार मानेल ते नाव गोरसई देखील नाहीये. ब्रेक थ्रू अजूनही गोरसईला पाहिजे. सूरजच्या विकेट नंतर आता डाव सावरलाय करण निगुकर आणि केतन म्हात्रेनं. आता यॉर्कर टाकलाय. आपण म्हणालो ना कमबॅक करणं टीम गोरसई देखील चांगल्या प्रकारे जाणते. हर सर जहां झुक जाए वह मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वह समंदर होता है. जीवन की कर्म भूमि युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आणि लढाई त्यासाठीच आहे. एक मोठा सामना, मोठी मॅच, मोठी स्पर्धा आणि तमाम हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं रंगतोय सामना गोरसई बनाम खार्डी. टप्पा चांगला पडलाय, फिरलाय. साइड आर्म बॉलिंग साठी कपिल केणेला पाहिलं जातं. रायटी बॅट्समन साठी त्याचा बाहेर निघणारा लेग कटर ऑलवेज धोकादायक असतो. तिकडे खूप सारा विकेट त्यानं काढलेत. गुडलँड स्पॉट वरनं चेंडूला बाहेर काढणं, यॉर्कर्स टाकणं हे कपिल केणेला चांगल्या प्रकारे जमतं. गोरसई हे नाव पूर्ण महाराष्ट्रात ज्या नावानं जगभर प्रसिद्ध केलं, भावेश पवार आणि त्याच्या सोबतीनं पवन केणे ज्या ISPL ला सिलेक्ट झालेत, हा सन्मान आहे गोरसई गावाच्या क्रिकेटचा. आणि खूप साऱ्या शुभेच्छा टायगर्स ऑफ कोलकाता साठी खेळताना भावेश पवार ज्याला RTM कार्ड यूज केला गेला आणि त्या सोबतीनं पवन केने तो देखील खूप चांगल्या प्रकारे लिलाव प्रक्रियेत त्याची बोली टायगर्स ऑफ कोलकाता साठी लागली. बेस्ट ऑफ लक PK आणि भावेश पवार हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात. म्हणून तर आपण म्हणालो ना की बॉलिंग ट्रॅक वरती गेम चेंजर आलाय. अगदी रवींद्र जडेजा स्टाईल 2.5 ते 3 मिनिटांमध्ये भावेश पवार आणि कपिल केनेला ओव्हर्स कंप्लीट करताना गोरसईच्या क्रिकेटसाठी आपण पाहिलंय. अवघ्या 3.25 मिनिटांमध्ये हे षटक संपलंय. 2 षटकं झाली आहेत, रन झालेत 21, बनवायच्यात 62, बॉल बकेत 18 आणि जिंकण्यासाठी धावा इथनं अजून करायच्यात 41. हा फटका तुम्ही पाहता जिकडे एअर स्ट्राईक केलं होतं केतन म्हात्रेनं, त्याचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला दाखवला जातोय कशा प्रकारे स्टँड अँड डिलिव्हर ते खेळले. तर आपण पाहतोय सन्माननीय राजन शेठ धुळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं पारितोषिक या स्पर्धेला मिळाले, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि खरं तर दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या त्रिमूर्तीचं सर्वांचंच अतिशय चांगलं आहे. आणि त्रिमूर्ती सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि सन्माननीय राजन शेठ धुळे साहेब यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं पारितोषिक या स्पर्धेला आम्हाला मिळालंय, त्यासाठी त्यांचं मनापासून आभार. आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर पाहुणे मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत. अगदी राजकीय क्षेत्रातील धुरंधर असतील आमचे राजन दादा आणि त्यांच्या बाजूला आपण पाहतोय किरण शेठ राऊत, तर एक उद्योग जगतातील धुरंधर अर्थात आमचे मयूर दादा मंचावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या त्रिमूर्तीचं अतिशय मनापासून आभार आणि स्वागत आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये
स्कोर कार्ड वरती झाली आहे 21 विकेट मैदानावरती आतापर्यंत गेलेल्या आहेत. आपण पाहताय या ठिकाणी 21 ला 2 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहाल माज 11 गोरसई ब आणि त्यांच्या विरुद्ध टीम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी खार्डी ज्यांना पुरस्कृत या ठिकाणी करण्यात आलाय. टीमची टोटल धावफलकावरती 21 ला 2 बाद, अजून एक रिक्वायर रन रेट 14.47 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 बॉल 41 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज किशोर मुकादम आणि फलंदाजीसाठी सौरभ म्हात्रे. ऑलराऊंडर टीम खाडीचा सौरभ, बॉलिंग ट्रॅक वरती किशोर मुकादम. दोन चांगल्या ऑलराऊंडर्स मधले बॅटल तुम्हाला पाहायला मिळत आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 17 रन बाकी आहेत. 41 गोरसई की खार्डी, खार्डी की गोरसई. फलंदाजीतला दबदबा खार्डीचा की गोलंदाजीतली ताकद बजरंग गोरसई ब नावाची. त्याचं उत्तर येणारे 17 बॉल या मॅच मध्ये आपल्याला देतील. व्यासपीठावरती राजनशी डोळे, मयूरदादा पिसेकर, राऊतदादा मॅच एन्जॉय करतात. इथे फटका समोर चाललाय, उडवलाय पहिल्या बॉल वरती. जसा आला ना तसा पाठवलाय. डगआउट मधनं सेट होऊन आलाय सौरभ म्हात्रे आणि बॉल मिड विकेटच्या बाहेर येतो षटकार. धावफलक 6 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 धावा. 27 ला विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत. 27 ला 2 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. इथे टप्पा पडलाय, फिरलाय बॉल, चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात आणि काही वेळ बेल्स जळाली. म्हणून बेल जल गई दिल का कलेजा टूटा था. पण चेंडू आणि स्टम्पचा कुठेही लांब लांब पर्यंत संबंध नाही होतं. ज्यावेळी हवेचा प्रवाह जास्त येतो LED बल्ब स्ट्रीप होताना पाहायला मिळतात. आणि धावफलक थांबलाय, समीकरण बदलला, मॅच कम्प्लिटली बॅलन्स. इथे अजून एक उडवलाय, हा देखील चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. रख हौसला, ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. थक्कर ना बट, तू मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कडक बॅटिंग सुरू आहे. सौरभ म्हात्रे 400चा स्ट्राइक रेट, 3 बॉल मध्ये मारले 2 षटकार आणि मॅचला टर्न केलाय. सामना पुन्हा एकदा आपल्याला 50-50 बॅलन्स पाहायला मिळतोय. 33 ला 2 बाद. कॅप बॅटिंग करतोय मैदानावरती किशोर मुकादमच्या अगेन्स्ट. आता महागडा ठरलाय. अगदी 12 धावा आतापर्यंत किशोरनं खर्च केलेत. इथे बॉल हवेत, मिस टायमिंग. समोर क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. आधीच्या इनिंग मध्ये 3 सोडले होते खार्डीनं, त्यानंतर सूरजनं बनवल्या होत्या एकट्यानं 46 आणि इथे झेल कुणाचा सोडलाय. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाची प्रचंड चर्चा आहे, गुणवत्ता आणि क्षमता ज्या नावामध्ये ठासून भरली आहे, सौरभ म्हात्रेला दिलेलं जीवनदान महागडं पडणार आहे. 3 षटकं संपली आहेत. धावा झाले 36. करण निघूकर 4 बॉल 13 वरती बॅटिंग करतोय. आणि थोडंसं करेक्शन करा, स्ट्राईक मध्ये जे 2 षटकार मारलेत ना ते सौरभनं मारलेत. ऑनलाईन थोडंसं जे स्कोरिंग मिस्टेक झालाय त्यामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत आलेत धावा या ओव्हरमध्ये 15. 18 मध्ये आपण पाहिलं करायच्या होत्या 41. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 5, तिसऱ्या षटकात 15. स्कोर जाऊन पोहोचला 36 वरती. 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. व्हॉट अ मॅच. अप्रतिम अप्रतिम हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय.
12 बॉल 26 बॉल हवेत होता. अगदी सोपा साधा झेल लॉंग ऑफ वरून आले क्षेत्ररक्षक आणि तदनंतर हा सोडलेला झेल येत्या काळामध्ये थोडस टेन्शन वाढवेल, कारण खार्डी देखील षटकार चौकारासाठी ओळखली जाते. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधील चेस मास्टर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडीच्या क्रिकेटचं तालुक्याचं नाव ज्यांनी पूर्ण जगभर नेलं ते गाव म्हणजे गोरसई आणि त्या गोरसई गावातील गोरसईकरांचा सन्मान वाढवणारा जे बजरंग गोरसई. वेळ थोडा जास्त जातोय. ड्रिंक ब्रेक मैदानावरती जरूर सुरू आहे. व्यासपीठावरती आपण पाहताय सातत्याने अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झाला. 36 धावा धावफलकावर विकेट्स गेलेल्या 2. 12 बॉल बाकी आहेत. जिंकण्यासाठी धावा मैदानावरती 26 करायच्यात. क्लोज टू क्लोज, नेट टू नेट, रफ अँड टफ, क्लोज इनकाउंटर तुम्हाला पाहायला मिळतोय. गोरसई बनाम खार्डी एक टीमला इथे ठणकावून म्हणावं लागेल, उन्हें गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है और हमारे सपनों में था वो हौसला और मेहनत करने की जीत, जिसके सामने आसमां भी थोड़ा पानी कम है. 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी धावा मैदानावरती 26. मॅच स्टार्ट होती आहे. सेकंड अगदी आपण पाहताय या ठिकाणी स्टेज मध्ये आता मॅच आली आहे आणि ज्यानं या मॅचला जबरदस्त कामगिरी केली आणि त्या सोबतीनं आपण पाहताय या मॅचला टर्न केला 5 धावा खर्च करत. तोच गोलंदाज तुम्हाला आता पाहायला मिळतोय. गोरसईचा गेम चेंजर कपिल केणे. समोर सौरभ. पहिला बॉल कपिल केणेचा. आकाशात ढगात खाली येतोय आणि चाललाय, सांगून जातोय खार्डीला मिळतील पूर्णच्या पूर्ण 6. मिड विकेटला क्लिअर करत असताना एक खणखणीत षटकार. यह सफर कठिनाइयों से भरा लेकिन योद्धा अपने संघर्ष से पूरा. सौरभ म्हात्रे चांगला खेळतोय. आता कपिलचा पलटवार. हेच होतं ज्यावेळी 2 क्वालिटी टीम्स एकमेकांसमोर येतात. एका मॅनामध्ये जशा 2 तलवारी राहू शकत नाही तसंच हे क्रिकेटचं मैदान आहे. दोन्ही टीम क्वालिटी आहे, दोघांकडे गुणवत्ता तितकीच मोठी आहे. पण मैदानावरती जो झुंजणार, जो लढणार तो जिंकणार. अजून एक डॉट, अजून एक डॉट. लगातारचा दुसरा टाकलाय निर्धाव. 12 मध्ये 26, 11ला 20, त्यानंतर 10 बॉल 20 आणि आता 9 चेंडू आणि 20 धावेची मैदानावरती गरज. 9 चेंडू आणि 20 धावा या मॅच मध्ये करायच्या. 6 बॉल मध्ये किती बाकी राहतील? इथे 3 मध्ये कमीत कमी 5 ते 6 मैदानावरती बनवावा लागतील आणि त्या बनतील का? येणारे 3 बॉल सांगतील. हा फटका आता बॅट वरती आलाय. जरूर कॅचचा कॉल आणि झेल सुटलाय. प्रयत्न खूप सुंदर होते. यष्टीरक्षक स्वतः बॉल वरती आला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न क्लोज आहे. फोटो फिनिश. थर्ड अंपायर कॉल करण्यात आला. सेकंडचा कॉल आणि अंपायरने निर्णय पाठवलाय टेक्निकल टीम कडे. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात काय घडतंय. आता बॉल मैदानावरती बाकी असतील येणारे 8 बॉल मध्ये 18 की 8 बॉल मध्ये 19. इथे रन्स कंप्लीट झाली आहे का? फलंदाजाचा सध्या चेहऱ्यावरचा जो हावभाव आहे ना खूप काही सांगून जातोय. नॉट आउट. 2 धावा पूर्ण झाल्यात. बॉल बाकी आहेत मैदानावरती. इथनं अजूनही 8 आणि रन्स बाकी आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18. क्या मॅच रंगतीये गोरसई वर्सेस खार्डी. पैसा वसूल गोरेगावकरांचा. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव प्रचंड प्रेक्षकांच्या साक्षीनं इतिहासात लिहिला जाणारा हा सामना. आणि आता समीकरण मैदानावरती येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्या त्या 18. हा महत्वाचा बॉल दोन्ही टीम साठी. एक षटकार जरूर आला, त्यानंतर 3 डॉट. आता फ्रंट फुटला पुढे सरसावत खेळायचं होतं. यष्टीरक्षकांना आपलं टॅलेंट दाखवलं जरूर, बट बॉल चाललाय डॉट. आणि आपण म्हणालो ना गोरसईचा गेम चेंजर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि गेम चेंज केलाय कपिल केनेनं. काय बॉलिंग टाकली आहे गोरसईच्या मलिंगानं
आणि सामना आता शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलाय. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 18. थोड्याशा मिस्टेक झाल्यात. पहिला 6 आला, त्यानंतर सिंगल डबल्स येणं गरजेचं होतं. जिकडे 11-20 जरी 5 बॉल मध्ये 2 डबल एखाद्या 2 सिंगल सामना आपल्याला 6-14-13 पर्यंत पाहायला मिळाला असता. बट मोठ्या फटक्यांचा लागलेला ध्यास आणि त्यानंतर आलेले 4 डॉट बॉल आणि 1-6-1-2 फक्त खर्च झालेत. 12-26 मधून 8. आता बाकी आहेत शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 18. बट करण निघूकर अजूनही मैदानावरती खेळतोय. तुफानी बॅटिंग तो करतोय. शेवट अगदी आता जर आपण पाहिला पवन भावेश या 2 नामवंत खेळाडूंच्या राहुलच्या बिहाफ मध्ये गोरसईची टीम मैदानावरती खेळतीये. गोलंदाजी मार्क वरती एक नवा गोलंदाज इंट्रोड्यूस या ठिकाणी केला जाईल. बट खार्डीच्या बॅटरला म्हणावं लागेल ही रात्र सुद्धा निघून जाईल. तू धीर सोडू नको. अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको. मार्ग खडतर असेल तू माघार घेऊ नको. अरे ध्येय नक्की गाठशील ध्येय वेड्या. तू आशा मैदानावरती सोडू नको. भर हिम्मत मनगटात तुझ्या मग जिंदगी जिंदाबाद. उद्या उगेल तुझ्या स्वप्नाचा सूर्य नव्यानं. मग काय झालं ही रात्र बर्बाद. आणि जमाना विरुद्ध असला तरी गरुडासारखी झेप घेशील तू. मनात स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ती मात्र अपार. नाउ बॅक टू क्रिकेट. 2,500 पेक्षा जास्त लोक मॅच एन्जॉय करतायत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आहे गोरसई की खार्डी. पहिला बॉल फुल टॉस त्यावरती सिंगल. खार्डीच्या सौरभ म्हात्रेला अशा अनेक मॅचेस संपवताना आजवर फिनिश करताना पाहिलंय. बट समोर देखील आपण पाहिलं तर कच्च्या गुरुचा चेला नाहीये गोरसई ब. त्यामुळे हे जे वार मैदानावरती होतात त्याचे पलटवार केले जातील का. एक शिस्तप्रिय क्रिकेट ज्या संघटनेनं आजवर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलं त्या कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरातला एक बलाढ्य खार्डी. तर दुसऱ्या बाजूला ज्या परिसरातील क्रिकेट जिद्द चिकाटीनं खेळलं जातं भिवंडी तालुक्यातील गोरसई. अशा 2 तालुक्यातली लढाई आज वांगणी परिसरात रंगली आहे जी आहे गोरेगाव नगरीत. सौरभ साठी बॉल हा देखील होता. फुल टॉस चाललाय चाललाय चाललाय. मैच ऑन है. धूप अभी जिंदा है, राब्ता भी जिंदा है. मुकाबला अभी खत्म नहीं हुआ क्योंकि ये दोनों टीमों का संघर्ष और उसके सामने उनके सपने और हौसले शर्मिंदा है. बॉल बाकी आहेत 4 रन्स बाकी आहेत मैदानावरती. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावा. आणि या स्पर्धेचा नियम आहे स्कोर जर बरोबर होतोय तर सुपर ओव्हर इथे पाहायला मिळेल का. अगदी फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव त्यात खार्डी आणि गोरसईची मॅच आणि सुपर ओव्हर जर पाहायला मिळत असतील तर प्रेक्षक म्हणतील वा भाई वा, क्या बात क्या बात क्या बात. 4 बॉल 13 रनची गरज आणि व्यासपीठावरती एंट्री अगदी रॉयल झाली. आदरणीय आपण पाहताय राजन शेठ डोळे साहेबांची, मयूरदादा पिसेकर साहेबांची आणि एंट्री जितकी तितकी रॉयल मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या समोर हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट इज दिस. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द टुर्नामेंट. यॉर्करला काढलाय मैदानाच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर पॅक 4. बॉल बाकी आहेत 3 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती 9. पुन्हा एकदा सांगतो मॅच बरोबरी सुटली तर मित्रांनो सुपर ओव्हर. व्हॉट अ मॅच. हा फुल टॉस तो ऑन साइडला पाठवलाय. मिड विकेटला फील्डर अडवलाय बॉल. वेल स्टॉप. 2 रन्स मिळतील का. हो झालेत पूर्ण. चांगला धावलाय. रनिंग बिटवीन द विकेट करण निघूकर. आता बॉल बाकी आहेत मैदानावरती. 2 रन बाकी आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7 2 चेंडू 7 धावा. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो. हातावरती पडला तर तो चमकतो. शिंबल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो. फरक फक्त सोबतीचा असतो. षटकार चौकार आजवर तुम्ही अनेक मारलेत. निर्णायक क्षणाला टीम अडचणी तिथे किती येतील. 2 चेंडू 7. मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. 2 बॉल 7. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळा व्हायला प्रेक्षकांनो हरकत नाहीये. माहोल बनलाय, माहोल बनलाय आणि तो शांत केलाय. सौरभ म्हात्रेनं केलाय वार.
पाठवलाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा खणखणीत षटकार. स्कोर इज लेवल. होतात बदलापुरातील एक लोकप्रिय उद्योजक मयूरदादा पिसेकरांबद्दल. मयूरदादासाठी जर काही म्हणायचं झालं तर फक्त इतकंच, तुझे ना पद चाहिए ना पैसा, मयूर पिसेकर खुद नाम जैसे ब्रांड जैसा, तेरे पास जो स्वभाव वो दुनिया में है मानो एक कोहिनूर हीरे जैसा. डेडिकेट टू बिग बी मयूरदादा पिसेकर. या आपण मॅच मध्ये जाऊयात. एक बॉल एक रनची गरज आणि आता देखील सामना जर इथनं डॉट बॉल आला तर सुपर ओव्हर. आणि हा षटकार सौरभ म्हात्रेचा. घरासमोर शेजारी कमी पण आता मैदानावरती विकेटच्या बाहेर वाढलेत. गोरसईच्या क्रिकेटच्या रक्तात देखील हार नाहीये. शेवटचा अंतिम बॉल, एका धावेची गरज. फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव. गोरसई की खार्डी, खार्डी की गोरसई, फलंदाज की गोलंदाज. आणि हा आला डॉट, हा आला डॉट आणि झालीये मॅच सुपर ओव्हर. म्हणून तर म्हणालो ना, गोरसई आणि खार्डीच्या क्रिकेटच्या रक्तात हार नावाचा शब्द नाहीये नाहीये नाहीये. चलो फिर खेलते सुपर ओव्हर. चला बॅट्समन नाही, नावं अपलोड नाही, डायरेक्ट जातील. फक्त जे तीन